वर्षानुवर्षे लोकांनी फक्त स्वप्न पाहिली, धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत धरून राहिले. पण 2022ला असा कॉमनमॅन राज्याचा मुख्यमंत्री बनला ज्याने हे दुःख जवळून पाहिलं होतं. एकनाथ संभाजी शिंदे. सुरक्षित घरासोबत सर्व सुखसुविधाही देईल अशी क्लस्टर योजना त्यांनी आणली. आज ठाणे, BDD 4, वांद्रे रेक्लेमेशन आणि कामाठीपुऱ्यासह अनेक ठिकाणी क्लस्टर प्रकल्प सुरू आहेत. एवढ्यावरच न थांबता आधीच्या सरकारने रखडलेले सर्व प्रकल्प मार्गी लावले. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे माता रमाबाई आंबेडकर नगर. शिंदे साहेबांनी सर्वांसाठी घरे या संकल्पनेतून नोकरदार महिलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना सामावून घेणारं नवीन गृहनिर्माण धोरण आणलं. आता महायुती सरकारने शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवधनुष्य हाती घेतलंय मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्याचं. आता हळूहळू संपूर्ण मुंबई झोपडपट्टी मुक्त होईल आणि सर्वसामान्य मुंबईकरांना फक्त हक्काचं नाही तर सुरक्षित घर मिळेल. हे सर्व करताना शिंदे साहेब मुंबईला आपल्या घामातून घडवणाऱ्या गिरणी कामगाराला विसरले नाहीत. त्यांना मुंबई MMR मध्येच घरे देण्यासाठी शिंदे साहेब प्रयत्नशील आहेत. आधीच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मुंबई बाहेर फेकला गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणायचा हे शिंदे साहेबांचं ध्येय. त्यासाठी शिंदे साहेब सर्वसामान्यांना परवडणारी घरे उभारत आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी 40 लाख लोकांना घरे देण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे आपले शिंदे साहेब पूर्ण करतील याबद्दल तीळ मात्र शंका नाही. कारण शिंदे साहेब फक्त बोलून नाही तर करून दाखवणारं डेडिकेटेड टू कॉमन मॅन नेतृत्व आहे.